माझ्या भूमीचं संरक्षण करणं हे माझे आद्य कर्तव्य आहे आणि आपले कर्तव्य बजावण्यास मी कधीही चुकणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेलं हे वाक्य, शिवाजी महाराजांनी मुघलांच्या सरदाराला लिहिलेलं ते पत्र आणि त्याच्यामधून आपल्याला मिळणारी अक्षय प्रेरणा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पत्रामधून प्रेरणा घेऊन पुढे कित्येक वर्ष या महाराष्ट्रातला एक अनेक मराठा लढला. कारण या पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मनोअवस्था किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा मनोदय व्यक्त झालेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे पत्र नक्की कोणाला लिहिलं? कधी लिहिलं? या पत्रामध्ये या वाक्याव्यतिरिक्त आणखीन कुठली प्रेरणादायी वाक्य शिवाजी महाराजांनी लिहिलेली आहेत? स्वराज्याचा हा लढा नेमका कसा होता? शिवाजी महाराजांची स्वराज्याच्या लढ्यामागची उभारणी कुठल्या विचाराने झाली होती आणि शिवाजी महाराजांची विचारसरणी नक्की स्वराज्याच्या प्रती कशी होती? हे सगळं काही या पत्रामधून अतिशय स्पष्ट होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणा देणाऱ्या या पत्राविषयीचा आजचा हा व्हिडिओ. नमस्कार, माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलबिड. छत्रपती शिवाजी महाराज, शून्यातून विश्व निर्माण करणारे युगद्रष्टा राष्ट्रपुरुष. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक शत्रूविरोधामध्ये आपला लढा उभारला. कित्येक वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना आश्चर्यकारक विजयाची प्राप्ती सुद्धा झाली. स्वराज्याची घोडदौड सुसाट सुरू होती. मराठ्यांनी आता आदिलशाहीसोबतच मुघलांशी सुद्धा उघड उघड शत्रुत्व पत्करलं होतं. आदिलशाहीचा तर एक एक मातब्बर सरदार धुळीस मिळत होता. अशातच छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडच्या वेढ्यामध्ये अडकले. सिद्धीजोरने घातलेल्या वेढ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळगडावर स्थानबद्ध व्हावं लागलं. या परिस्थितीचा फायदा मुघलांनी उचलला. शाहिस्तेखान पुण्यामध्ये भली मोठी फौज घेऊन स्वराज्यामध्ये घुसला. पुण्यामध्ये असलेल्या लाल महालामध्ये शाहिस्तेखानाने आपला तळ ठोकला. पण सिद्धीच्या वेढ्यामधून स्वशौर्याने आणि स्वसामर्थ्याने छत्रपती शिवाजी महाराज बाहेर पडले आणि राजगडाला पोहोचले. तिथे गेल्यावर अवघ्या काही दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाच्या अनेक सरदारांसोबत युद्ध करायला सुरुवात केली आणि पुढे काही वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं कापली. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला हा हल्ला अनपेक्षित होता. प्रचंड भीतीने शाहिस्तेखानानं पुणे सोडलं. औरंगजेबाने तर त्याची बदली परस्पर बंगालला करूनही टाकली. हे सगळं घडत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या एका मुघलांच्या सुभेदाराला पत्र लिहिलं. त्या पत्राची भाषा एवढी कडक होती की त्या मुघल सुभेदाराच्या तोंडाचं पाणी पळालं नसतं तर नवल. छत्रपती शिवाजी महाराजांची फार कमी पत्र आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. पण त्यापैकी मुघलांच्या या सुभेदारांना लिहिलेल्या पत्रामधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या करारी बाण्याची झलक आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला कुणाची भय नाही हे त्या पत्रामधील प्रत्येक ओळ वाचताना आपल्याला सहजपणे जाणवतं. पिलाजीराव निळकंठ यांच्यामार्फत लिहिलेल्या या पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, आज 3 वर्ष झालं बादशाहचे मोठे मोठे सल्लागार व योद्धे आमच्या प्रदेशामध्ये प्रदेश काबीज करण्यासाठी चालून येतात. हे तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. बादशाह हुकूम फरमावतो की शिवाजीचे किल्ले व मुलूक काबीज करा. तुम्ही त्यावर जबाब पाठवता, आम्ही लवकरच हे सगळं काबीज करू. आमच्या कठीण प्रदेशामध्ये नुसता कल्पनेचा घोडा नाचवणं सुद्धा कठीण आहे, मग तो प्रदेश काबी करण्याच्या गोष्टी कशाला? भलत्याच खोट्या बातम्या तुम्ही बादशाहकडे लिहून पाठवण्यास तुम्हाला लाज कशी वाटत नाही? कल्याणी आणि बिदरचे किल्ले उघड्या मैदानावर आहेत, ते तुम्ही काबीज करू शकता. पण आमचा प्रदेश अवघड आणि डोंगराळ, पर्वताच्या रांग आहेत. 20 फरलांग लांब आणि 40 फरलांग रुंद पसरलेले आहेत. नदी लाले उतरून जाण्यासाठी वाटा नाहीत. अत्यंत मजबूत असे 60 किल्ले आज माझ्या दिमतीत आहेत. त्यापैकी काही समुद्र किनाऱ्यावर. बिचारा अफजल खान जवळीवर फौज घेऊन आला आणि नाहक मृत्युमुखी पडला. हा सर्व प्रकार आपल्या बादशाला का कळवत नाहीत? आमिरुल उमराव शाहिस्तेखान या गगनचुंबी डोंगरामध्ये व पाताळात पोचणाऱ्या खोऱ्यात 3 वर्ष सारखा खपत होता. शिवाजीचा पाडाव करून लवकरच त्याचा प्रदेश काबीज करतो असं तर बादशाह लिहून लिहून थकला. या खोडसाळ वर्तनाचा परिणाम त्याला भोगावा लागला आणि तो परिणाम सूर्योदयासारखा स्वच्छ सर्वांच्या समोर आहे. या देशावर कुणीही आक्रमण करण्याच्या उद्देशाने येणारं कुणीही असो, त्याची इच्छा फलद्रूप होणार नाही. आपल्या भूमीचं संरक्षण करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि तुम्ही कितीही बादशाहकडे खोट्या बातम्या लिहून पाठवल्या तरी मी आपले कर्तव्य बजावण्यास कधीही चुकणार नाही. एप्रिल 1663 मध्ये कधीतरी हे पत्र लिहिण्यात आलं. विचार करा, जेव्हा औरंगजेब गादीवर येऊन काही काळ झाला होता. मुघलांचं साम्राज्य त्यावेळेस वैभवाच्या शिखरावर होतं. जेव्हा दक्षिण आशिया खंडातील सर्वात बलाढ्य बादशाह म्हणून औरंगजेबाचा नावलौकिक झाला होता, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज मुघलांना उघड उघडपणे धमकी देत म्हणत होते, माझ्या प्रदेशात नुसता कल्पनेचा घोडा नाचवणं सुद्धा कठीण आहे, तेव्हा माझा प्रदेश काबीज करण्याच्या गोष्टी कशाला? एवढंच नाही तर मुघलांचे सरदार खोट्या विजयाच्या बातम्या लिहून औरंगजेबाकडे कळवतात. या गोष्टीवरही महाराजांनी अक्षरशः खोट्या बातम्या लिहून पाठवताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही असं म्हणत आबरूचे धिंडवळे काढले होते. औरंगजेबाला आपल्या सरदारांच्या पराक्रमाची जाणीव नव्हती का? तर नक्कीच होती. औरंगजेबाला मरेपर्यंत त्याच्या सरदारांनी खोट्या विजयाच्या बातम्या पाठवून मानमरातब मिळवला होता. औरंगजेबाने तो दिला सुद्धा होता. त्याला कारण एकच की त्याला आपला एकही सरदार गमवायचा नव्हता.
आणि शिवाजी महाराजांना मात्र कसल्याही प्रकारची भीड न बाळगता त्यांनी मुघलांच्या या पोकळ संरक्षण यंत्रणेवर जोरदार प्रहार केला होता. राष्ट्ररक्षण हेच आद्य कर्तव्य अशी शिकवण देणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पत्राच्या शेवटी म्हणतात की माझ्या भूमीचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे आणि आपलं कर्तव्य बजावण्यामध्ये मी कधीही चुकणार नाही. मोगल अधिकाऱ्याला लिहिलेले हे पत्र अतिशय दुर्मिळ आहे. आपल्या पराक्रमावर असलेला विश्वास, देश संरक्षणासाठी असणारी कर्तव्याची जाणीव, शत्रूची कोणतीही भीडभाव न ठेवता उघड उघड त्याला दिलेलं आव्हान आणि आपल्या प्रदेशावर असलेले नितांत प्रेम, कितीतरी भावना या वरील ओळीवरून आपल्याला सहजपणे जाणवतात. राष्ट्रप्रथम ही शिकवण देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.